आपल्यासोबत काँग्रेसचे आमदार विकास ठाकरे आहेत. विकासजी, नागपूर स्थानिक स्वराज्य विधान परिषदेच्या मतदारसंघासाठी निवडणूक होत आहे. विदर्भात सर्वत्र बिनविरोध झाली निवडणूक, मात्र काँग्रेस नागपूरमध्ये अजूनही मैदानात टिकून आहे. असं आहे की बिनविरोध झाली तिथे त्या भागातील नेते मंडळी जबाबदार आहे. कारण की हायकमांड नेहमी जिल्ह्याचं नेतृत्व ज्या लोकांकडे देते त्यांची जबाबदारी असते की आपला उमेदवार हारत जरी असला तरी कमीत कमी काँग्रेसची मतं त्याला मिळावी. आणि त्याबद्दल काय झालं ते माहीत नाही, पण नागपुरातला उमेदवार आहे आणि सगळ्या मतदारांशी संपर्कात आहे. आम्ही लोकंसुद्धा नगरसेवकांकडे त्यांना घेऊन चाललो आहे. नगरसेवकांची मिटिंग झाली आहे आणि मला वाटतं की आमचा प्रयत्न हा आहे की काँग्रेसचे जितके मतं आहेत ते मतं त्यांना मिळाले पाहिजे. काँग्रेस समर्थित UBT असेल आणि शरद पवार साहेबांची राष्ट्रवादी असेल यांचेसुद्धा त्यांना मतं मिळाले पाहिजे. कारण की आता नुकतीच महाविकास आघाडीची प्रेस कॉन्फरन्सही झाली आणि सगळे लोक त्यामध्ये लागलेले आहे आणि आमचा प्रयत्न आहे की आमचे मतं हे त्याला मिळाले पाहिजे. कारण की आपण पाहता की ही निवडणूक ज्याचे मतं आहे त्यांची आहे. आता इतका अंतर असल्यावर आमच्यासाठी चॅलेंज की आमचे मतं आम्हाला मिळाले पाहिजे, ती आमची जीत आहे. तुम्ही दोन महत्त्वाचे वक्तव्य करतात. एकतर नागपूरमध्ये काँग्रेस मैदानात राहिली कारण हायकमांडने सांगितलं होतं की निवडणूक लढवायची आहे, आणि दुसरं जेवढे मतं काँग्रेसचे तेवढ्यावर आम्ही कन्सन्ट्रेट करतोच आहे. चमत्काराची अपेक्षा नागपुरात नाही. नाही, चमत्कार आता आमच्या उमेदवारांनी काही चमत्कार केला असेल तर चमत्कार होऊ शकतो. आमचा तो प्रयत्न आहे, परंतु अंतर खूप आहे म्हणून उगाच काहीतरी बोलायचं म्हणून सांगून द्यायचं का आम्ही चमत्कार. परंतु आमच्यासमोर चॅलेंज आहे की आमचे मतं आम्हाला घ्यायचे आहे. आता जर जो मतदार आहे त्यांना वाटत असेल की भाजपाच्या उमेदवारापेक्षा काँग्रेसचा उमेदवार सरस आहे तर मग तो चमत्कार होऊ शकतो. आणि मला वाटते की या निवडणुकीमध्ये गुप्त मतदान आहे, काही होऊ शकतं. तसं पाहिलं तर भाजपने डॉक्टर असलेला उमेदवार दिलेला आहे. तुमचे उमेदवार अतुल लोंढे जे आहेत तेही उच्च विद्या विभूषित आहे. त्यामुळे उमेदवार जे आहेत ते मतदारांसाठी आकर्षणाचा केंद्र होऊन चमत्कार काही अंशी घडू शकेल असं म्हणायचं. कसं आहे की त्यांचा उमेदवार डॉक्टर जरी असला तर आमचा उमेदवार हा सुद्धा बुद्धिजीवी आहे आणि त्यांनीसुद्धा अनेक परीक्षा पास केल्या आहे, पण त्यांना राजकारणात यायचं होतं. आपण पाहिलं असेल की ते आमच्या राष्ट्रीय स्तरावरचे प्रवक्ते आहेत आणि इतक्यांदा आम्ही त्यांना पाहिलं की राष्ट्रासोबतच इतर याच्यावरसुद्धा त्यांचा अभ्यास आहे. तर जर नगरसेवक ते आपला विचार करून त्यांना मतं देतील तर मला वाटतं की याच्यात मला काही शंका नाही आहे. आणि ते उमेदवार मी पहिल्यांदा पाहून झालो आमचा की प्रत्येक नगरसेवकाशी इंडिव्हिज्युअली भेटून झाले आहे आणि नगरसेवकांना कन्व्हिन्स करून देऊन झाले की आपल्याला बदल कशासाठी पाहिजे म्हणून. तर मला वाटते की चमत्कार होऊ शकतो. एक प्रश्न, विदर्भामध्ये खरं पाहिलं तर चंद्रपूर असेल, यवतमाळ असेल आणि भंडारामध्येही निवडणूक जरी बिनविरोध झाली नाही तरी काँग्रेसचे दोन्ही उमेदवारांनी माघार घेतली. पक्षश्रेष्ठी या विदर्भातल्या सर्व स्थितीची दखल गांभीर्याने घेणार का? आणि एक तुम्ही अनुभवी काँग्रेसचे हाडाचे कार्यकर्ते आहात, तुम्हालाही असं वाटते का की हे सगळं व्हायला नको होतं? बरोबर आहे, हे व्हायला नको होतं. एकदा आपण जर आता चंद्रपूरमध्ये काही जास्ती अंतर नव्हतं, यवतमाळमध्ये नागपूरसारखी परिस्थिती या तिन्ही जिल्ह्यात नव्हती आणि कमीत कमी इतके मोठे मोठे नेते आहेत तिथे, तर उमेदवार तर उभा ठेवायला पाहिजे होता. ही जबाबदारी कोणाची? शेवटी ही सामूहिक जबाबदारी असली पाहिजे की विधान परिषदेचा उमेदवार स्थानिक स्वराज्य संस्थेचा ठरवत असताना जे नगरसेवक आहे ते कुठल्या मतदारसंघातले आहे त्यांचं मत घ्यायचं आणि सगळं जे कोणी निरीक्षक असतात त्यांनी सगळ्यांना सामोपचाराने बसून हा उमेदवार फॉर्म भरल्यावर वापस घेणार आहे की नाही याची खात्री पटवून अशा उमेदवारांना तिकीट द्यायला पाहिजे होतं ना. तर सगळ्यात पहिले तर यांना तिकीट कोणी द्यायला लावल्या? हे जे तीनही उमेदवार आहे, एक दवाखान्यात आहे, एक शिवसेनेमध्ये गेले आणि एकाने वापस घेतला. तर हे 3 उमेदवार कोणी दिले होते? हे उमेदवार देताना कोणाशी चर्चा झाली होती? हे सगळे विषय आता निवडणुकीनंतर चर्चेत येतील, परंतु असं व्हायला नाही पाहिजे. कारण की काँग्रेस पक्ष हा कधीही संपणारा पक्ष नाही, ही विचारधारा संपणारी नाही आहे. म्हणून जे काँग्रेसचे मतं आहे ते आपल्या उमेदवारालाच मिळायला पाहिजे. जे निवडून आलेले आहे नगरसेवकांचं कर्तव्य आहे, कारण की ते AB फॉर्म काँग्रेसचा वापरून निवडून आलेले आहे.
म्हणून त्यांनी काँग्रेसच्या उमेदवारालाच मतं द्यायला पाहिजे. परंतु जर मैदानात उमेदवारच नसेल तर ही नामुष्की कोणामुळे आली याचीसुद्धा चर्चा येणाऱ्या दिवसांमध्ये होणार आहे. हायकमांडचं त्याकडे लक्ष आहे. मला जास्ती काही बोलायचं नाही त्यावर, कारण मी नागपूरचा आहे, नागपूरचा उमेदवार आमचा आहे आणि त्याला मतं मिळाले पाहिजे यासाठी सर्वांचे प्रयत्न सुरू आहे. तर विदर्भात इतरत्र काँग्रेसचे उमेदवार मागे जरी हटले असले तरी नागपुरात काँग्रेसचा उमेदवार मैदानात आहे आणि त्या उमेदवाराला काँग्रेसच्या आणि महाविकास आघाडीच्या हक्काचे सर्व मतं मिळाले पाहिजे यासाठी काँग्रेस नेते आणि आमदार विकास ठाकरे प्रयत्न करत आहेत. कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वसिष्ठ, एबीपी माझा, नागपूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.